ऊसतोड मजुरांचे माध्यमातून कारखान्यांना ऊसतोड पुरवठा करताना ट्रॅक्टर मालक हे मुकादमांना मध्यस्थ धरून मजुरांची टोळी करतात. टोळी करीत असताना लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार मुकादम आणि वाहन मालक यांच्यात होत असतो. मात्र काही मुकादमांकडून वाहन मालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याची घटना घडत आहे. यामध्ये फसवणूक झालेल्या वाहन मालकांना न्याय मिळावा आणि संबंधित मुकादमांना अटक करावी या मागणीसाठी पंढरपुरात तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी ऊसतोड वाहतूक संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी भेट घेऊन आपण तुमच्यासोबत कायम असून फसवणूक झालेल्या वाहन मालकांना न्याय मिळवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगून हे उपोषण थांबवण्यात आले. या प्रसंगी बोलताना आमदार अभिजित पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये जे ऊस वाहतूकदार आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर टोळी मुकादमांकडून फसवणूक होत आहे. राज्यात जो ऊस वाहतूकदार करणारा वर्ग आहे तो छोटा शेतकरी आहे. शेतामध्ये मशागतीसाठी घेतलेला ट्रॅक्टर कारखाने सुरू झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून ऊस वाहतुकीसाठी लावत असतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पादनामधून उपजीविका करीत असतो. 1-2 एकर शेती असलेला हा शेतकरी ऊसाची वाहतूक करतो आणि बाहेरून ऊसतोड मजूर पुरविणारा मुकादम हे 20 लाख ते 25 लाख रुपये बिनव्याजी ॲडव्हान्स घेत असतो. हे मुकादम ॲडव्हान्स घेऊन आणि करार केल्यानंतरही मजूर पुरवित नाहीत, त्यामुळे फसवणूक होत आहे. परिणामी राज्यात फसवणूक झालेल्या काही ऊस वाहतूकदार यांनी आत्महत्याही केली आहे. या ऊस वाहतूकदारांची फसवणूक होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना सरकारने करावी यासाठी आपण पुढाकार घेऊन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह अनेक ठेकेदार व नागरिक उपस्थित होते.